मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियर अधिसूचना लागू केली। मात्र या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाल्या। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे। याचिका प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये आणि त्याद्वारे कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकांद्वारे करण्यात आली। या याचिकांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचा दाखला देण्यात आलाय, तर मराठा आणि कुणबी एकच नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। तसंच मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक मागास नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट करूनही राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन करणार आहे असं याचिकेत म्हटलंय। या याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर याचिकेत काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्य सरकारची अधिसूचना भेदभावपूर्ण, मनमानी अनुच्छेद 14चं उल्लंघन करणारी आहे। राजकीय स्वार्थापोटी ही अधिसूचना काढण्यात आली आहे। जरांगेंच्या दबावाला बळी पडून अधिसूचना काढण्यात आली आहे। सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे। राज्यातील आरक्षणाची कमाल मर्यादा 50%हून अधिक होते। हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे, त्यामुळे तो कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि माननीय न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ शकत। बाकीचे जे आर एकेका वळीवर काढलेले आहेत आणि सगळे बोगस जे आर काढलेले आहेत, इथून पाठीमाग काढलेले। आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते, बदल होऊ शकतो, तर यांचं 94चं आरक्षण उडू शकतं आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा, विशेष करून एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। जर हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जे आर काढला असेल, सातारा संस्थांचा पश्चिम महाराष्ट्राचा काढला असेल आणि त्याच्यात जर हे हेराफेरी करून मान्य न्यायालयात जाऊन विनाकारण मराठ्यांना त्रास देणार असले, तर 16% दिलेलं आरक्षण हे बोगस आहे। सरकार म्हणून तुमची जबाबदारी सगळे डॉक्युमेंट देणं, त्याची श्वेतपत्रिका काढणं, 16% आरक्षणाची, वरच्या 2% आरक्षणाची, तीही तुम्ही व्हाईट पेपर काढून तेही समाजासमोर येणं खूप गरजेचं आहे।